एक महत्त्वाची बातमी, आम्ही ओरिजिनल, आमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरच दावा असल्याचं राणेंनी म्हटलंय। उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणे यांनी हा पलटवार केलाय। नांदायचं असेल तर युतीचं पावित्र्य राखा, असंही नारायण राणे म्हणाले। 48 मतदारसंघामध्ये कोणालाही कुठेही दावा करण्याचा अधिकार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे की तिथं माझा मतदारसंघ येतो। जवळजवळ 1.25 लाखाचं मताधिक्य या जिल्ह्यातनं होतं आणि सिंधुदुर्गातनं दीपक भाईंकडनं देखील फार मोठं मताधिक्य होतं। त्याच्यामुळे आम्ही हा दावा केलेला आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढलेला आहे तिथं बदल करायचा असेल किंवा भाजपचा उमेदवार लढलेला आहे तिथं बदल करायचा असेल तर हे अधिकार बोलणाऱ्यांना नाही आहेत। आजही शिवसेनेचा दावा, धनुष्यबाण शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा दावा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आम्ही ठेवलेला आहे आणि याच्यातनं शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील। आता उदय सामंत बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही। आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत। भारतीय जनता, मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे। आमचा क्लेम कायम आहे। आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल, त्यामुळे उदय सामंतने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं। मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही। जेव्हा नांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं, युतीचं पावित्र्य ठेवायचं।